चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. तर मंडळी, आज आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप 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 शुभेच्छा, माझ्या व माझ्या परिवारात. तर मंडळी चला, आज आहे होळी आणि होळी निमित्त म्हटलं काहीतरी सण वगैरे बनवा. तर नेहमी पुरणच बनवते, तर म्हटलं यावेळेस काहीतरी वेगळं बनवायचं आणि ट्राय पण करायचं. तर आज होळीच्या निमित्त म्हटलं चला गुलाबजामुनची रेसिपी शेअर करावं. गुलाबजामुन तर सर्वांनाच येते, पण म्हटलं आज थोडंसं युनिक काहीतरी करून पाहावं खाण्यासाठी. तर आज मी व्हेज मराठा बनवणार आहे घरी आणि नान बनवणार आहे, नान आणि व्हेज मराठा. तर ही आज आपली आजची रेसिपी आहे आणि भजी पण बनवणार आहे. तर चला म्हटलं आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करा आणि ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. तर चला मंडळी, त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण की पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ येणार आहे आणि खूप चांगला पण व्हिडिओ बनवू शकते. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. असंच बस 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 बस. तर हे बघा, आपण गुलाबजामचा आटा घेतला आहे आणि हे 200 ग्रॅमचं पॉकेट आहे. तर म्हटलं चला 100 ग्रॅमचंच बनवायचे, कारण की जास्त काही गोड कोणी खात नाही, त्यामुळे म्हटलं थोडंच बनवायचे आणि नंतर पण लागले तर बनवता येते. तर चला 100 ग्रॅम गुलाबजामुन बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी एवढा साखर घेतलाय, लागणार आणखी टाकते. तर बघू शकता, जास्त काही करायचंच नाही, आपल्याला सुकेच गुलाबजामुन करायचे. आता आपण गुलाबजामुन बनवायला सुरुवात करूया. तर माझ्याकडे दूध नसल्यामुळे आता सध्या अवेलेबल मी पाण्यानेच भिजवते. काय करू, मसाला काढू? काय करू? मसाला बनवू नका. कांदे चिरून ठेवू, दोनच कांदे, दोन आणि फुल आहे. तर आता मस्तपैकी हे गुलाबजाम हे भिजून झालेलं आहे. आता याला मस्त मी एकजीव करून घेते. मस्तपैकी आपले गुलाबजामुनचे गोळे बनवून तयार आहे आणि इथे तेल ठेवलेलं आहे फ्राय करायला, आणि इथे मी पाक पण बनवायला ठेवलेला आहे, हे बघू शकता. गुलाबजामुन होईपर्यंत आपण इकडे मलाई म्हणजे व्हेज मराठ्याची तयारी करून ठेवणार आहोत. त्याच्यासाठी आपण जास्त नाही, आपल्याला गाजर हवे होते, पण आता आपल्याकडे गाजर अवेलेबल नाही आहे. पण इथं शिमला मिरची घेतली आपण मस्त खिसून, पत्ता गोबी घेतली आणि थोडासा कांदा घेतलेला आहे आणि ह्या अद्रक लसूणचा पेस्ट बनवलेला आहे. तर चला थोडी शेअर करते सोबत. पाकामध्ये टाकून द्यायचे. तर
बघू शकता तुम्ही इथं मस्तपैकी आपण कोफ्त्यासाठी पत्तागोबी काट करून घेणार आहोत. तर आता आपण व्हेज कोफ्ता बनवण्यासाठी घेणार आहोत मस्त पत्तागोबी. इथे मी मस्त बारीक किसून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि शिमला मिरची घेतली आहे थोडीफार, आणि थोडेसे कांदे पण किसून घेतलेले आहे. आता आपण हे असं मस्त एकजीव करून घेणार आहोत. आता मस्त आपल्या भाजीला पाणी पण सुटलेलं आहे, म्हणजे आपल्याला ते बनवताना पाण्याची तर हे बघा त्याच्यामध्ये नाही का मी तांदळाचं पीठ टाकणार आहे. तर मी माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, तर मग मी इथूनच तांदूळ गाळून घेतलेलं आहे. तर आपल्या याच्यामध्ये मस्त तांदळाचं पीठ टाकून झालेलं आहे. आता याच्यामध्ये नाही का मस्त मी बेसन टाकते, म्हणजे आपल्या क्वांटिटीनुसार. एवढं नको, थोडीशी बेसन टाकते. आणि चवीनुसार मिरची पावडर टाकते. चवीनुसार मीठ टाकते. आणि धनिया पावडर टाकते. आणि थोडासा काळा मसाला टाकते. हा काळा मसाला, गोडा काळा मसाला. आता त्याला सर्व एकत्र मिक्स करून घेते. तर बघू शकता तुम्ही इथं मस्त आपलं हे तयार झालेलं आहे सारण कोफ्ते बनवायचं. आणि आपण याच्यामध्ये पाणी नाही यूज केलेलं आहे मंडळी. कसं आहे, पाणी यूज केलं गाईस तर कसं होते, ते पाणी यूज केलं ना तर ते मग खूपच पातळ होते. आणि तसंच आपल्या व्हेजिटेबल्सला पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त पाणी यूज केलंच नाहीये. शकतं गाईस अशा साईजचे आपण आता कोफ्ते बनवून घेणार आहोत. तर हे बघा, तर हे बघू शकता आता आपण कोफ्ते फ्राय करायला टाकलेलं आहे. आणि हे बघा मस्त कोफ्त्याला आपलं टेक्स्चर पण आलेलं आहे छानपैकी. हे बघा आता मस्तपैकी आपला भुना मसाल्याचा रस्सा तयार झालेला आहे. आपण आता मस्त हे टाकणार आहे. हे बघा मस्त आपले कोफ्ते टाकून झालेले. आपण बनवणार आहे गार्लिक नान. तर हे बघा
नान बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर घेतलेला आहे मी मैदा आणि मैदा घेतला. मैद्यामध्ये टाकते मी थोडं दही. तर बघू शकता थोडंफार जास्त नाही टाकत, थोडंफारच टाकून घेते कारण की दह्याशिवाय याला स्वाद नाही येणार आहे. तर यामध्ये टाकणार आहे मी चवीनुसार मीठ. याच्यामध्ये आपण थोडासा सोडा, बेकिंग सोडा ॲड करणार आहोत आणि मस्त याची मसाज करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी मी मैद्याचा हुंडा बनवून घेतला आहे. कारण की मी ऐकलेलं आहे की नान पोळीपेक्षा बारीक पण नसली पाहिजे आणि पोळीपेक्षा थोडी जास्त जाड पण नसली पाहिजे, म्हणजे भाकरीच्या साईज मीडियम साईजची करायची. तर मी हे फर्स्ट टाईमच बनवत होती, त्यामुळे मी पण थोडी कन्फ्युजनमध्ये होती का बा कसं करायचं काय करायचं. तर मस्तपैकी मी पोळीचं हे बनवून घेतला आणि थोडं गोल चपाती केली, त्याच्यावर मस्तपैकी गार्लिक लावलं आणि सांबार टाकला आणि ते मस्त एकदम चिटकून दिलं त्याला की त्याच्यामुळे मला लाटण्यामध्ये काही त्रास नाही गेला पाहिजे. पण ते काय आहे ना, मी फर्स्ट टाईम करत होती तर ते म्हणजे खालून थोडंसं उचललं जात होतं. तर मग माझं थोडं चालू होतं कमी जास्त करत ट्राय करणं. तर तरी पण करता करता मस्तपैकी मला जमत होती. आणि चला ठीक आहे, पहिल्यांदा केलं तर खूप सारे कन्फ्युजन असतातच. मला पण तसेच कन्फ्युजन झाले होते. तर म्हटलं चला फर्स्ट टाईम करत आहे आपण, ट्राय तर करून बघत आहे, त्यामुळे मला काही एवढं काही वाटलं नाही की बा आपलं काही चुकत आहे वगैरे. आणि फर्स्ट टाईम करत असल्यामुळे खूप जास्त अनुभव पण आलेत की बा नेक्स्ट टाईम आपण कसं करू शकतो. कारण की आता याच्यामध्ये मला खूप सारे चेंजेस पण करता येणार आहेत. तर म्हणून मी म्हटलं चला म्हणजे दुसऱ्यांदा केलेली मी परफेक्ट आली आणि मला बनवताना पण काही त्रास गेला नाही. कारण की मी ही पोळी बनवताना त्याला तेल असतं तर व्यवस्थित पोळी चिटकली नसती, म्हणजे तर म्हणजे नान चिटकली नसती, सॉरी मी पोळी म्हणत आहे, नान आपली चिटकली नसती. तर अशी मस्तपैकी आपली नान इथे तयार होत आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करा. तर कसं आहे ना मंडळी, कारण की आपण कधी कधी रोजच म्हणजे भाजी पोळी खाऊ खाऊ बोर होतो. आणि राहिला प्रश्न बा होळी आहे आणि सण नाही केला पुरण वगैरे, तर मला पुरण आलेलं होतं यांच्या मित्राकडून. तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, पुरण आपण उद्याला खाऊन घेऊ. कारण की कोणालाच इंटरेस्ट नव्हतं गोड खाण्यामध्ये. तर म्हटलं चला आपल्या थोडंसं पैकी स्वीटमध्ये बनवून घ्या, त्यामुळे मी तर हे बघा पैकी नान मी आपल्या नॉनस्टिकच्या ताव्यावर टाकलेली आहे. कारण की माझ्याकडे साधा तावा आहे लोखंडी, पण त्याला हँडल नाही आहे. मग हँडल नसल्यामुळे मला भाजताना त्रास होता. तर त्यामुळे म्हटलं मी चला आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, त्याच्यामुळे मी नॉनस्टिकचाच म्हणजे डोश्याचाच तावा वापरलेला आहे. तर हे बघा मस्तपैकी आपली नान झालेली होती आणि मी शेकण्याचा पण प्रयत्न केला आणि मस्तपैकी शेकत पण होती. आणि मग शेकता शेकता ते ऑलरेडी त्या ताव्यातून सुटून गेली, म्हणजे त्याचा जो चिकटावा असते ना तो सुटून गेला आणि खाली पडला. तर अशा प्रकारे मग ते खाली पडल्यावर म्हटलं बा चला आपण डायरेक्टच शिकून घेऊया. हा होता आजचा व्हिडिओ. आता खूप सारे जण म्हणतील का बा हे काय आहे, इझीच आहे, आम्ही पण करून बघतात. इझी नसते ना, कारण की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते. तसंच मी पण म्हटलं चला आपण बाहेर तर खातेच, पण घरी पण कधी ना कधी ट्राय करावं, आपल्याला आलं तर फारच चांगलं, कारण की नवीन नवीन आपल्याला पण खायला मिळणार आहे. तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्कीच द्या. भेटते तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. धन्यवाद.